एस सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समने अनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सौवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं ताणमगणहराणं अच्छावयवगाणं साहूनं चेदि सौवेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण काल गाथा बघत होतो. सर्वज्ञतेचा गुणानुवाद करण्याची गाथा. सर्वज्ञता ही किती श्रेष्ठ आहे. अपरिमित ज्ञान त्यांचं आहे. जगातील संपूर्ण पदार्थांना युगपत जाणण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. असं हे सर्वज्ञ पद. यावर अकाट्य विश्वास की भगवंत अशाच प्रकारचे असतात. ते सर्वज्ञ शक्तींनी युक्त आहे. याबाबत कोणतीही अंतरंगामध्ये शंका नको. असं सर्वज्ञ पद असूच शकत नाही. जर आम्ही सर्वज्ञ पदाला स्वीकृती दिली तर आम्ही सर्वज्ञतेच्या अधीन होऊ. त्यांनी जसं जाणलं तसं आम्हाला व्हावं लागेल अशा आमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका असतात. परंतु यावर आचार्य समाधान देतात आणि सर्वज्ञतेचे गुणानुवाद या गाथेमध्ये केलेला आहे. काल टीकेचा भाग आपण थोडा बघितला होता की क्षयी ज्ञान किंवा हे ज्ञानावरण कर्माच्या क्षयाने उत्पन्न होणारं केवल ज्ञान हे युगपत जाणतं. सर्वांगाणी म्हणजे संपूर्ण आत्मप्रदेशांद्वारा जाणतं. तीनही कालाला जाणतं. वस्तू समूहाला प्रत्येक लक्षणांनी जे वस्तू समूह वेगवेगळा आहे त्या लक्षणांनी युक्त अशा प्रकारचं प्रत्येकाचं अस्तित्व स्वतंत्र रीतीने जाणतं आणि परस्पर प्रतिपक्षी असे जे द्रव्य आहे त्यांना देखील हे अशा प्रकारे जाणण्याला समर्थ आहे. पुढे आपल्याला बघायचंय की हीच गोष्ट आता युक्तीने देखील सिद्ध करतात. ते अतींद्रिय क्षयी ज्ञान क्रमाने होणाऱ्या प्रवृत्तीला कारणभूत अशा क्षयोक्षम दशेमध्ये अवस्थित असणाऱ्या ज्ञानावर्णीय कर्मपुद्गलांचा अत्यंत क्षय झाला असल्यामुळे विद्यमान किंवा अविद्यमान वस्तू समूहाला समकाल म्हणजे युगपत एकदम प्रकाशित करते. क्षयोपक्षमिक ज्ञानामध्ये आणि क्षयिक ज्ञानामध्ये महत् अंतर आहे. क्षयोपक्षमिक ज्ञान हे कर्माच्या क्षयोपक्षमामध्ये उत्पन्न होतं आणि जिथे कर्माचा क्षयोपक्षम आहे तिथे देशघाती स्पर्धकांचा उदय देखील असणार आहे. थोडी कर्णानुयोगाची भाषा आपण लक्षात घेऊया की कर्णानुयोग क्षयोपक्षमाची व्याख्या घटित करताना हे सांगतं की या ठिकाणी वर्तमानकाली उदय येण्यायोग्य सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय असतो. भावी काळामध्ये उदयात येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम असतो. तर वर्तमान काळामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. देशघाती स्पर्धकांच्या उदयामध्ये कार्य हे असतं की तेवढं ज्ञान जीवाला अप्रगट आहे. जेवढा सर्वघातीचा अनुदय तेवढं ज्ञान प्रगट आणि देशघातीचा जसा उदय त्या अनुषंगाने ज्ञानामध्ये कमीपणा.
त्यामुळे क्षयोक्षम ज्ञान कोणतंही असलं, म्हणजे मनपर्यय ज्ञान जरी क्षयोक्षमी ज्ञान असलं तरी देखील त्या ज्ञानामध्ये अपूर्णता असणारच आहे. क्षयोक्षमी ज्ञान कधीही पूर्ण असू शकत नाही, कारण देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. क्षयोक्षमाचं हे वैशिष्ट्य म्हणता येईल की या ज्ञानामध्ये पूर्णता नाही. याच्या दर्शनावरण देखील चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन हे देखील क्षयोक्षमिक दर्शन आहे. त्यामुळे या दर्शनावर देखील पूर्णता कधीही असणार नाही. अंतराय कर्माचा देखील प्रत्येक जीवाला क्षयोक्षम असतो आणि त्यामुळे अनंत शक्ती त्याची कधीही, जोपर्यंत अंतराय कर्माचा क्षयोक्षम आहे तोपर्यंत प्रगट असणार नाही. म्हणजे निश्चितपणे ज्ञानामध्ये, दर्शनामध्ये, वीर्यामध्ये सामर्थ्याची कमीता असणार आहे. म्हणून क्षयोक्षम दशेमध्ये हा भाव आपण लक्षात घ्यायला हवा की क्रमाने होणाऱ्या प्रवृत्तीला कारणभूत असलेल्या क्षयोपक्षमिक ज्ञानामुळे, आणि हे क्षयोपक्षमिक ज्ञान जसं अपूर्णच असतं, पूर्णतेला प्राप्त होत नाही, तसं ते क्रमपूर्वकच होतं, एकदम युगपत संभवनीयच नाही. याचं कारण हे ज्ञान इंद्रियांवर अवलंबून असतं. जे ज्ञान इंद्रियजन्य आहे ते त्या इंद्रियजन्य ज्ञानाची एका वेळी एकाच इंद्रियाची प्रवृत्ती असते आणि या कारणाने हे क्रमाने ज्ञान होतं. क्षयोपक्षमानी असल्यामुळे आता या ज्ञानामध्ये कमी अधिकता असू शकते. पण आता ज्या वेळेला ज्ञानावरण कर्माचा क्षय झाला आणि आत्म्याचं पूर्ण ज्ञान प्रगट झालेलं आहे, त्यावेळेला मात्र जगामधील सर्व वस्तूंना त्यांच्या विद्यमान किंवा अविद्यमान, म्हणजेच भूतकालीन आणि भविष्यकालीन सर्व पर्यायींना युगपत ते ज्ञान प्रकाशित करतं. एवढं असीम सामर्थ्य केवळ ज्ञानामध्ये विद्यमान आहे. सर्वज्ञतेचा गुणानुवाद करत आहे, महती कथन करत आहे आणि पहिलं सांगितलं की अशा प्रकारचं हे ज्ञान युगपत विद्यमान आहे. दुसरं सांगितलं की सर्वतः सर्वांगाणी विशुद्ध अशा ज्ञानामध्ये पूर्वी विशिष्ट भागामध्ये असणारी विशुद्धी किंवा क्षयोक्षम अंतर्मग्न झाल्यामुळे सर्वतः म्हणजे सर्व आत्मप्रदेशांनी प्रकाशित करते. पूर्वीच्या काळी क्षयोक्षम दशा आणि सर्वज्ञ दशा यांची तुलना सुरू आहे. क्षयोक्षम दशेमध्ये जे काही आम्हाला ज्ञान प्राप्त होणार ते त्या विशिष्ट अशा द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती होणार. द्रव्येंद्रिय हे काहीही जाणण्याला समर्थ नाही, पण द्रव्येंद्रियाची उपलब्धी प्राप्ती असल्याशिवायही ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून क्षयोक्षम तर असावाच लागतो, पण क्षयोक्षमानंतर द्रव्येंद्रियाची पूर्णता देखील असावी लागते आणि पूर्णता असून चालत नाही, त्या विशिष्ट आत्मप्रदेशांच्याच द्वारा आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. जसे आम्ही जर चक्षु इंद्रिय म्हटलं तर चक्षु इंद्रियाच्या ठिकाणी जे आत्मप्रदेश असतील, आत्मप्रदेशांची रचना असेल, त्या आत्मप्रदेशांच्या रचनेच्या माध्यमातूनच आम्हाला रूपाचं ज्ञान होऊ शकतं. वास्तविक पाहता क्षयोक्षम रूपानी होणाऱ्या ज्ञानाचा संपूर्ण आत्मप्रदेशांवर आहे. पण असं असताना देखील त्या ठिकाणी जे आत्मप्रदेश असतील, येतील, त्या आत्मप्रदेशांच्या निमित्तानेच आम्हाला ज्ञान संभवनीय आहे, त्या इंद्रियजन्य ज्ञान. म्हणून सर्वथा विशुद्ध अशा ज्ञानामध्ये पूर्वी विशिष्ट भागामध्ये असणारी विशुद्धी, म्हणून विशिष्ट भागामध्ये असलेले ते जे आत्मप्रदेश आहे, संपूर्ण क्षयोक्षम तर संपूर्ण प्रदेशांवर आहे, पण संपूर्ण प्रदेशांवर असताना सुद्धा विशिष्ट क्षेत्राच्या माध्यमातूनच ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून असे अंतर्मग्न असल्यामुळे आता
क्षायिक ज्ञानामध्ये मात्र अशा प्रकारचा कोणताही निर्बंध राहिला नाही. अनिर्बंध ज्ञान झालं असल्यामुळे सर्व आत्मप्रदेशांनी हे ज्ञान प्रकाशित होतं. जसं आम्ही घरामध्ये राहतो. घरामध्ये राहत असताना आम्हाला समजा बाहेरचं जग बघायचंय आणि घरात राहून बघायचंय, तर घरामध्ये ज्या खिडक्या असतील त्या माध्यमातून किंवा दरवाजे असतील तेवढ्याच माध्यमातून आम्हाला बाहेरचं क्षेत्र आम्ही कव्हर करू शकू. आम्ही संपूर्णतः अवलंब रहित असं जाणू शकणार नाही, कारण मध्ये भिंती येणार, कुठला अडथळा येणार आणि आम्ही जाणू शकणार नाही. परंतु तेच जर आम्ही खुल्या आकाशामध्ये गेलो तर जसं अमर्यादित क्षेत्र आम्हाला अनुभवता येतं. खिडकीमध्ये बंदिस्त असताना क्षेत्र कमी दिसतं, पण तेच मोकळ्या मैदानात गेल्यानंतर अनिर्बंध क्षेत्रांचं आम्हाला दर्शन संभवनीय आहे. याप्रमाणे या इंद्रिय म्हणजे जणू काही आमच्या ह्या खिडक्या आहे. या खिडक्यातून तेवढ्याच प्रमाणात आम्हाला वस्तुतत्वाचं ज्ञान होणार आणि हे निर्बंध संपूर्णतः निघून गेलं आणि हा आत्मा जर कर्माच्या आवरणापासून मुक्त झाला तर याला संपूर्णतः आत्मप्रदेशाद्वारा अनिर्बंध रीतीने असं वस्तुजात स्वभावाचं ज्ञान होऊ शकतं किंवा होतं. हा दुसरा भाग सांगितला. तिसरा, सर्व आवरणाचा क्षय झाल्यामुळे, देश आवरणाचा क्षयोक्षम न राहिल्यामुळे, या ठिकाणी देशघाती स्पर्धकांच्या उदयामुळे त्या ज्ञानामध्ये अपूर्णता होती. इव्हन म्हणजे मनपर्यय ज्ञान गणधरांचं असणारं हे जरी आम्ही बघितलं तरी देखील त्यांचं ही ज्ञान हे विपुलमती मनपर्यय ज्ञान क्षयोपक्षमजन्य आहे. जरी 11 अंग 14 पूर्वाचं त्यांना समग्रतेने ज्ञान आहे, हे जरी निश्चित आहे, म्हणजे 12 अंगाचं ज्ञान त्यांना निश्चितपणे आहे, द्वादशांगाची रचना करण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे, असं असताना देखील मनपर्यय ज्ञानावरणाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय त्यांना असतोच असतो. त्यामुळे ज्ञानामध्ये अपूर्णता त्यांची विद्यमान असणारच आहे. म्हणून आता इथे केवल ज्ञानावरण कर्माचा क्षय झाला किंवा ज्ञानावरण कर्माचा संपूर्णतः क्षय झालेला आहे. म्हणून देशघाती अशा कर्माचा उदय नाही. म्हणून असा हा क्षयोक्षम न राहिल्यामुळे ते सर्वच वस्तुजात प्रकाशित करतं, म्हणजे संपूर्ण वस्तुतत्वाला त्यांचं ज्ञान जाणण्यासाठी समर्थ आहे. सर्व ज्ञानावरणाच्या क्षयाच्या कारणाने, ज्ञानावरण कर्माचा क्षय झाल्यामुळे, म्हणजे सर्व प्रकारच्या पदार्थांना जाणणाऱ्या ज्ञानावरील आवरणामध्ये निमित्तभूत कर्माचा क्षय झाल्यामुळे, समजा आम्ही पुस्तकाला जाणतोय आणि जगामधल्या अनंत वस्तूंचं आम्हाला ज्ञान नाही, तर त्या वस्तूवर असणाऱ्या ज्ञानावरण कर्माचा आवरण आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या संबंधात ज्ञान नाही. समजा घटाचं ज्ञान झाले तर पटाचं ज्ञान नाही, त्यावरील ज्ञानावरण कर्माचा आवरण तिथे विद्यमान आहे. आता काय झालेलं आहे, हे ज्ञानावरण कर्माचं आवरण संपूर्ण वस्तुतत्वांवरचं नष्ट झालेलं आहे, एका ज्ञेयावरचं नाही. तर अनंत ज्ञेय जे सगळे जगामध्ये विद्यमान आहे, अनंत गुण विद्यमान आहे, अनंत त्याच्या पर्यायी विद्यमान आहे, यावरील सगळं आवरण हे निघून गेलं आणि म्हणून अशा ज्ञानावरण कर्माच्या म्हणजे ज्ञानावरील आवरणामध्ये निमित्तभूत असलेल्या या कर्मांचा क्षय झालेला आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या ज्ञानावरणाच्या क्षयोक्षमाच्या नाशाने काय झालेलं आहे, तर विचित्र पदार्थांनाही ते प्रकाशित करतं. नानाविध पदार्थांना जाणण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. जसं एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयामध्ये जो निष्णात असेल तर त्याचं ज्ञान त्याला आहे,
पण तीच व्यक्ती बाकीच्या याच्यामध्ये स्पेशलायझेशन तिचं नाही, तर तिला त्या ज्ञानावरण कर्माचा उदय आहे आणि ज्याचा ज्ञान आहे त्याचा क्षयोक्षम आहे. पण आता या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्नच उरलेला नाही, त्यामुळे सर्व ज्ञेयावरचं आवरण आता नष्ट झालं असल्यामुळे असा हा सर्व पदार्थांना प्रकाशित करण्याचं त्यांचं सामर्थ्य आता पूर्णतः प्रगट झालेलं आहे. नंतर असमान जातीय हा शब्द या ठिकाणी यासाठी घ्यायचा की एक तर ज्ञाता द्रव्याला किंवा जड द्रव्याला, एक तर मूर्तिक द्रव्याला किंवा अमूर्तिक द्रव्याला, हा जो काही याच्यामध्ये भेद आहे याला असमान जातीय म्हणायचं. कारण एक समान जातीय नाही आहे. जीव जीव म्हटलं असतं तर समान जातीय झालं असतं, पण एक जीव द्रव्य आहे तर दुसरं जड द्रव्य आहे, एक मूर्तिक द्रव्य आहे तर दुसरं अमूर्तिक द्रव्य आहे, म्हणून या सर्वांना असमान जातीय असं म्हटलेलं आहे. आणि अशा या ज्ञानावरणाच्या क्षयाच्या कारणाने म्हणजे असमान जातीय पदार्थांना जाणणाऱ्या ज्ञानाच्या आवरणामध्ये निमित्तभूत असलेल्या कर्मांचा आता क्षय झाला. त्यामुळे ते समान जातीय ज्ञानावरण कर्माच्या क्षयक्षमाच्या अभावाने दोन्हीचा क्षय झालेला असल्यामुळे ते विषम पदार्थांना देखील जाणण्याला समर्थ आहे, विषम पदार्थांना देखील संपूर्णतः प्रकाशित करतात. या 4 गोष्टींच्या माध्यमातून आचार्यांनी आम्हाला ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. पहिली गोष्ट सांगितली की क्रमाने होणारं जे ज्ञान आहे ते म्हणजे सर्वज्ञतेचं ज्ञान नाही, ते क्षयोक्षमिक ज्ञान आहे. क्षयिक ज्ञान हे अक्रम आहे, युगपद जाणणारं आहे. दुसरं सांगितलं की जे काही द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून विशिष्ट ठिकाणाहून जाणत होता तो आता सर्वतः आता तो जाणत आहे. तिसरं सांगितलं की संपूर्ण पदार्थांचा आवरणाचा क्षय झाल्यामुळे संपूर्णतः जाणत आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली की देशघातीचा उदय देखील आता त्या ठिकाणी नाही, म्हणून त्या ठिकाणी अनिर्बंध रीतीने हा संपूर्ण वस्तुतत्वाला प्रकाशित करण्यास समर्थ आहे. 4 गोष्टींच्या माध्यमातून या सर्वज्ञपणाचा गुणानुवाद आचार्यांनी केलेला आहे. महती आपल्याला कथन केलेली आहे. आणि महती का सांगितली हाही आम्हाला प्रश्न कधी कळती पडतो की भगवंतांचं सर्वज्ञ पद याची महती सांगण्याचं कारण की आम्हाला त्यांच्या गुणांचा गौरव वाटायला हवा. त्यांच्या गुणांच्या गौरवासोबत आमच्यामध्ये देखील ती योग्यता आहे ही स्व अस्तित्वाची देखील आम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. त्यांचं रूप निरखता माझं रूप देखील तशाच प्रकारचं आहे. ते जसे सर्वज्ञ आज पर्यायीमध्ये आहे तसेच भावी काळाच्या पर्यायीत मीही सर्वज्ञ बनणार आहे हा अकाट्य विश्वास जोपर्यंत अंतरंगामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत सर्वज्ञ पदाच्या प्राप्तीसाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. म्हणून त्यांना आदर्शभूत ठरवून आम्हाला आमचं निज दर्शन त्यांच्यामध्ये करता यायला पाहिजे. त्यांच्या सर्वज्ञतेला आठवून आमच्या सर्वज्ञतेची जाणीव आम्हाला व्हायला पाहिजे. त्यांचं सर्वज्ञ पद किती महनीय आहे हे बघितल्यानंतर आमच्यामधील देखील गुणांचा आदर आणि गर्व आम्हाला वाटायला पाहिजे. गर्व वाटायला पाहिजे याचा अर्थ अहंकार नाही, तर मी असा आहे ही ग्वाही स्वतःशी आम्हाला देता आली पाहिजे. आणि जर काय एकदा आम्ही आमच्या प्रतीतीमध्ये आमचं वैभव जर आम्ही बघितलं, आमच्या अंतरंगामध्ये हे ज्ञान सागर जर आम्हाला दिसला तर तो प्राप्त करण्यासाठी आम्ही सहज उत्सुक होऊ. हा भाव या सर्वज्ञतेच्या गुणानुवादातून आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. अशी ही सर्वज्ञ पदाची महती कथन करणारी गाथा आहे. आणि म्हणून पुढे आचार्य सांगतात की यापुढे अतिविस्तार पुरे. आचार्यांचे शब्द नेहमी असणार आहे की अलम अतिविस्तरेन, विस्तार नको. आता मग विस्तार नको तर काय झालं
की भाषेमध्ये सांगायचं, समजून सांगायचं तेवढं समजून सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये तुम्ही ती अनुभूती घ्या. भाषेमध्ये अडकू नका आणि भाषेमध्ये न अडकता स्वतःच्या आत्मसन्मुख होऊन या सर्वज्ञ पदाची प्राप्ती आमच्या जीवनात कशी करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणून अतिविस्तार पुरे, सारांश अनिर्बंध पसरलेल्या प्रकाशाने युक्त असल्यामुळे शाई ज्ञान अवश्यमेव सर्वदा सर्वत्र सर्वथा सर्वाला सर्वथा पाहते जाणते. शब्द त्यांनी ठेवले सर्वदा. सर्वदा हा शब्द आलाय काल अपेक्षेने, की कालाच्या अपेक्षेने त्यांनी तिन्ही काळातील पदार्थांना जाणलेला आहे. सर्वत्र हा शब्द आलाय क्षेत्राच्या अपेक्षेने, त्यांच्यासाठी कोणतंही क्षेत्र तिथे त्या ठिकाणी त्यांच्यावर बंधन नाही. सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं ज्ञान जाणार आहे. सर्वथा म्हणजे संपूर्ण आत्मप्रदेश द्वारा, सर्वालाच म्हणजे मूर्त अमूर्त विषम पदार्थांना, आणि सर्वतः म्हणजे सर्वांगाणी हे ज्ञान जाणतो. अशी ही सर्वज्ञाची महती आम्ही बघितली. भावार्थामध्ये बघा, क्षयोपक्षम निमित्ताने प्रगट होणारे इंद्रिय ज्ञान काही विशिष्ट आत्मप्रदेश द्वारा जाणते. हे ज्ञान जे आहे क्षयोपक्षमी ज्ञान, हे विशिष्ट क्षेत्रांच्या द्वारे जाणण्याला समर्थ आहे. आमचे आत्मप्रदेशांमध्ये परत बारीक लक्षात ठेवा, थोडी एक गोष्ट लक्ष केंद्रित करून ऐका, की आमचे जे आत्मप्रदेश आहे या आत्मप्रदेशांमध्ये प्रतिसमय परिस्पंदन सुरू आहे. 8 प्रदेश स्थिर आणि बाकीचे प्रदेश समय आपलं क्षेत्र न सोडता, म्हणजे आपली त्या आत्मतत्वातली जागा न सोडता सतत परिभ्रमण करत आहे. हे परिभ्रमण करत असताना डोळ्याच्या ठिकाणी आत्ता जे आत्मप्रदेश आहे, पुढच्या समयात तिथे दुसरे आत्मप्रदेश येतात, कारण परिस्पंदन सुरू आहे. म्हणून त्या ठिकाणी सतत ही बदलाची प्रक्रिया आहे. म्हणून हे आत्मप्रदेश तिथून निघून दुसऱ्या समयात दुसरे आत्मप्रदेश डोळ्यांची जी द्रव्येंद्रियाची रचना आहे तिथे पोचलेले आहे. पण आत्मप्रदेशांवर सर्वत्र सारखाच क्षयोक्षम असल्यामुळे त्यावेळेला ते त्या जे समोर आहे, सन्मुख आहे, त्या आत्मप्रदेशांद्वारा रंगाचं ज्ञान करू शकतात. तर असं हे इंद्रियजन्य ज्ञान विशिष्ट आत्मप्रदेशांद्वारा जाणतं. तिथले जे आत्मप्रदेश आता द्रव्येंद्रियाचे इंद्रियाकार बनलेले आहे, त्याच माध्यमातून त्याचं ज्ञान होतं. स्पर्शनेंद्रियाचं क्षेत्र तर पूर्ण शरीर प्रमाण आहे. रसनेंद्रियाचं क्षेत्र सीमित आहे. बाकीच्या 4ही इंद्रियाचं क्षेत्र सीमित आहे. तिथे जे आत्मप्रदेश असतील त्या आत्मप्रदेशांद्वारा ज्ञान होतं. आणि हे आत्मप्रदेश सातत्याने आत्म्याचा परिस्पंदन रूप स्वभाव असल्यामुळे बदलत असतात. तर आत्मप्रदेशद्वारा जाणतं. पण आता क्षयिक ज्ञान सर्व आत्मप्रदेशांनी जाणतं, कारण सगळं बंधन निघून गेलेलं आहे. शरीराचं बंधन जरी असलं, द्रव्येंद्रियाचं अस्तित्व अर्हंत अवस्थेमध्ये असलं, तरी द्रव्येंद्रियाची उपयोगिता संपलेली आहे. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत द्रव्येंद्रिय जसे आहे तसे अवस्थित राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल झाला नाही. त्यांचं शरीर जसं तसं आहे. परंतु आता मात्र डोळ्यांनीच ते बघतील असं नाही. डोळ्यांनी बघणार नाही. डोळे आता त्यांच्या ज्ञानासाठी उपयोगी राहिले नाही. संपूर्ण आत्मप्रदेशांद्वाराच ते बघण्याचं, जाणण्याचं, स्पर्शाचं, गंधाचं, वर्णाचं ज्ञान करून घेऊ शकतात. अशी असीम सामर्थ्य त्यांचं आता प्रगट झालेलं आहे. नंतर क्षयोपक्षमी ज्ञान क्रमाने जाणतं, परंतु क्षयिक ज्ञान मात्र युगपद जाणतं. हा भाग आपण बघितला. क्षयोपक्षमिक परोक्ष ज्ञान
काही पदार्थांना जाणते. क्षयोपक्षमी ज्ञानाचं वैशिष्ट्य की हे परोक्ष आहे. परोक्ष आहे याचा अर्थ हे बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे म्हणजे एक तर क्षयोपक्षमावर अवलंबून आहे आणि त्याही पेक्षा दुसरं इंद्रिय आणि मनावर अवलंबून आहे. ज्याला इंद्रिय आणि मनाचं साह्य लागलं आणि परत इकडे अंतरंग निमित्त कारण ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमाचं देखील आहे. तर असं हे ज्ञान परोक्ष रूप असणार आहे आणि म्हणून ते संपूर्ण पदार्थांना जाणू शकत नाही. म्हणून क्रमाने जाणणार आणि परोक्ष रूपाने काही पर्यायींना जाणणार आहे. तर क्षयिक ज्ञान मात्र आता संपूर्ण पदार्थांना निशेष रीतीने जाणणार आहे. शेष काहीही उरलं नाही. म्हणून केवल ज्ञानाचा विषय सांगताना सर्व द्रव्य सर्व पर्यायेषु हा केवल ज्ञानाचा विषय सांगितला. तर मतिश्रुत ज्ञानाचा विषय सांगताना सर्व द्रव्येषु पण असर्व पर्यायेषु हा विषय सांगितलेला आहे. इंद्रियजन्य ज्ञान वर्तमान पर्याय रूप पदार्थांना जाणतं. वर्तमानामध्ये ज्या पदार्थाचा इंद्रियांशी सन्निकर्ष होईल त्यालाच इंद्रियजन्य ज्ञान जाणतो. ज्यांचा सन्निकर्ष होणार नाही त्यांना हे ज्ञान जाणू शकत नाही. जसं पुस्तक लांब आहे आणि आम्ही पुस्तकाला स्पर्श केला नाही तर आम्हाला स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून त्या पुस्तकाच्या स्पर्शाचं ज्ञान होऊ शकत नाही. जेव्हा सन्निकर्ष होईल त्याच वेळेला ज्ञानाची प्राप्ती होते. हा असा इंद्रियजन्य ज्ञानाचा नियम आहे. म्हणून इंद्रियजन्य ज्ञान वर्तमान पदार्थांना जाणतं आणि सन्निकर्ष झाला असताना जाणतं आणि क्षयिक ज्ञान मात्र त्रिकालवर्ती विद्यमान अविद्यमान अशा पर्यायींनाही जाणतं. तसेच ते विचित्र, विचित्र याचा अर्थ नानाविध आणि विषम याचा अर्थ विरोधी असणारे द्रव्य या सर्वांना जाणतं. कारण समस्त ज्ञानावर्णीयाच्या क्षयामुळे परिस्पष्ट स्वभाव ज्ञानामध्ये सर्वच काही प्रतिबिंबित होतात. त्यांच्या ज्ञानाची एवढी स्वच्छत्व शक्ती असते त्यामध्ये सर्वच ज्ञेय, सर्व ज्ञेय म्हणजे त्याची व्याप्ती अति विशाल आहे. त्या सर्व ज्ञेयांना हे ज्ञान प्रतिबिंबित करण्यास जाणण्यास समर्थ आहे आणि ज्ञानावर्णीयाचा क्षयक्षम नष्ट झाल्यामुळे क्रमवर्तीत्व आणि द्रव्य क्षेत्र कालभावाच्या मर्यादा देखील आता राहिलेल्या नाही. क्रमवर्तीत्वपणा देखील नष्ट झालेला आहे आणि द्रव्य क्षेत्र कालभावाच्या मर्यादा पण संपल्या आहे. जसं अवधी ज्ञान असेल तर अवधी ज्ञान फक्त रूपी पदार्थांना जाणू शकतं पण केवल ज्ञान रूपी अरूपी पदार्थांना जाणू शकतं. क्षेत्राच्या बाबतीत बघितलं तर मतिश्रुत ज्ञान विशिष्ट क्षेत्रांपर्यंत दृष्टीचा किंवा त्या इंद्रियाची जेवढी कपॅसिटी असेल क्षमता असेल तेवढ्यापर्यंत जाणू शकतो. परंतु आता केवल ज्ञान मात्र संपूर्ण याला क्षेत्राला जाणण्याला समर्थ आहे. कालाच्या अपेक्षेने बघितलं तर आम्ही काही भूतकालांच्या काही भविष्यकालांच्या अशा पर्यायींपर्यंत आमचं ज्ञान सीमित आहे. पण आता मात्र केवल ज्ञान अनादी अनंत पर्यायींना जाणण्याला समर्थ आहे. आणि भाव जर बघितला, भाव म्हणजे प्रत्येक द्रव्याचा स्वभाव, तर आम्ही प्रत्येक द्रव्याच्या स्वभावाला बारीक रीतीने सगळ्यांनाच जाणू शकू अशी आमची ज्ञानाची क्षमता नाही. आमचं ज्ञान अपूर्ण आहे, कमकुवत आहे, इंद्रियांवर डिपेंड आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची असीम प्रतापवंत अशी मर्यादा आमच्या ज्ञानामध्ये दिसत नाही. असे हे ज्ञानाचे अचिंत्य सामर्थ्य असणार आहे. आता हीच गोष्ट आम्हाला अत्यंत साध्या शब्दांमध्ये बघायची आहे की केवली भगवंतांना ज्ञानावरण कर्माचा क्षय झालेला आहे. साध्या शब्दांमध्ये पहा,
केवली भगवान आहे. 13व्या गुणस्थानवरती पासनच पुढचं अस्तित्व त्यांचं आहे. 13व्या गुणस्थानामध्ये ज्ञानावरण कर्माचा क्षय झालेला आहे. त्यामुळे ते त्यांचं ज्ञान हे क्षायिक ज्ञान, दुसरं नाव केवल ज्ञान म्हटल्या जातं. त्यामुळे ते ज्ञान तीनही काळातील सर्व पदार्थांना स्पष्ट जाणतं. इथे ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम नाही, म्हणून ज्ञानातील क्रम प्रवृत्ती संपलेली आहे. क्रम नाही राहिला, कारण क्षयोक्षम होता तोपर्यंत क्रम होता, आता क्षयोक्षम नाही, म्हणून अक्रम ज्ञान झालेलं आहे. क्षायिक ज्ञान हे अक्रम आहे, म्हणजे युगपत आहे, म्हणून ते सर्वांना युगपत जाणतं. तिसरं, पूर्ण निर्विकार असल्यामुळे द्रव्येंद्रियाच्या प्रदेशांनी जाणत नाही. द्रव्येंद्रियाचे प्रदेश जिथे आहे त्याच्यावर देखील हे ज्ञान आता अवलंबून नाही, आणि म्हणून संपूर्ण आत्मप्रदेशांनी ते जाणतं. चौथी विशेषता विषम म्हणजे मूर्त, अमूर्त, चेतन, अचेतन आदी सर्वच पदार्थांना जाणतं. पाचवी विशेषता ते ज्ञान निरावरण आहे, म्हणून ज्ञानाचा असीम विस्तार इथे दिसतो आहे. हे ज्ञान त्रिलोकवर्ती, त्रिकालवर्ती सर्वांना जाणतं. हा ज्ञानाचा प्रताप आहे. आणि जसे ज्ञान असीम आहे, तसंच ज्ञान गुण किंवा सुख गुण किंवा आनंद गुण हा देखील असीम त्यांच्या जीवनात आहे. ज्ञान असीम असेल तर सुख देखील असीम असणार आहे. अशी ही ज्ञानाची महती, सर्वज्ञतेची महती आणि आमच्या आत्मस्वभावाची ओळख आम्हाला आचार्यांनी करून दिली. आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचा देखील समीचीन रीतीने परिचय नाही. सर्वज्ञतेला सांगून आचार्यांनी आम्हाला आत्मपरिचय करून दिलेला आहे, की तू देखील असाच भावी काळामध्ये का होईना, पण अशा तऱ्हेने तुला या सर्वज्ञ पदाला प्राप्त करायचं आहे. आणि या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात काय करायचा, तर नियत आत्मप्रदेशांनी क्रमपूर्वक जाणण्याची योग्यता क्षयोक्षम निमित्तक आहे. विशिष्ट प्रदेशद्वारा आणि क्रमपूर्वक जाणणं हे क्षयोक्षम ज्ञानामध्ये दिसणार आहे, किंवा क्षयोक्षम ज्ञानाची तशी मर्यादा आहे. पण तो आमचा स्वभाव नाही हे जाणून त्यामध्ये आकुलता सोडून सहज ज्ञान स्वभावात उपयुक्त राहून सहज आत्मस्वभावामध्ये विश्राम आम्हाला करायचा आहे. क्षयोक्षमिक ज्ञानामध्ये आम्हाला निरंतर प्रतिसमय अधिकाधिक जाणण्याची आमची उत्कंठता असते, इच्छा असते. काहीतरी नवनवीन असं जाणण्याविषयी आम्ही सदैव उत्सुक असतो. ही जी आमची उत्सुकता आहे ही मोहनीय कर्माच्या उदयात आहे. आणि त्यामुळे आचार्यांना या ठिकाणी हे सांगायचं आहे की जिथे इच्छा आहे त्या ठिकाणी आकुलता आहे. क्षयोपक्षमिक ज्ञानामध्ये पूर्णता ज्ञानाची नाही, आणि म्हणून अजूनही आमच्या जीवनामध्ये अशी आकुलता तिथे विद्यमान आहे. ज्ञानाने स्वभाव आहे, ज्ञानाने आकुलता नाही. लक्षात हे घ्यायचं, ज्ञानाने आकुलता नाही. ज्ञानामध्ये जी कमी आहे ती कमी आमच्या जीवनात आकुलता उत्पन्न करते. अधिक जाणण्याची आमची जी इच्छा आहे ही आम्हाला आकुलतेला जन्म देते, आणि म्हणून ही आकुलता सोडून आम्ही सहज आमचं जे ज्ञान स्वभाव आहे याचाच अवलंबन घेऊन आत्म्यामध्ये विश्राम करायला शिकलं पाहिजे. महावीर स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. 12 वर्ष ते स्वतःच्या आत्मस्वरूपाचा शोध घेत राहिले. 12 वर्षपर्यंत अखंड मौन साधना त्यांनी केली आणि आत्म्यामध्येच विश्राम करण्याचा पुरुषार्थ केला. हा आत्म्यामध्ये विश्राम करण्याचा पुरुषार्थ त्यांना क्षायिक ज्ञानाची प्राप्ती करून देण्याला समर्थ झाला. कुठल्याही गुरूंजवळ त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली नाही. कुठलंही पुस्तक त्यांनी वाचलं नाही.
कुठेही त्यांनी कुणालाही नमन केलं नाही आणि तरी देखील अशी ही जी सर्वज्ञ पदाची केवल ज्ञानाची प्राप्ती त्यांच्या जीवनात झाली, याचं एकमेव कारण ते क्षयोपक्षमी ज्ञानामध्ये रमले नाही. दीक्षा घेतल्या घेतल्याच त्यांना, म्हणजे कोणतेही तीर्थंकर असेल, त्यांना विपुलमती मनपर्य ज्ञानाची प्राप्ती निसर्गतः होते दीक्षा घेतल्या घेतल्याच. पण तो क्षयोपक्षमी ज्ञानाचा परिणाम माझ्यासाठी उपादेय आहे. इथे मी रममाण झालो पाहिजे, याचा मला उपयोग करून घेऊ द्या, हा भाव त्यांच्या जीवनात नव्हता. आणि म्हणून अखंड आत्मज्ञानाची त्यांना प्रीती होती. अखंड सर्वज्ञ पदाची महती त्यांनी जीवनात जाणली होती आणि म्हणून ते त्या दृष्टीने आत्मस्वभावात रमण करत होते. हीच गोष्ट आम्हाला या गाथेमधून उद्धृत करायची आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्चायाणम, नमो लोये सवसाहुनम.